कुर्ल्याचे ग्रामदैवत श्री सर्वेश्वर मंदिरात चंपाषष्ठीचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच विधिवत महापूजन आणि महाआरतीने उत्सवाची सुरुवात करण्यात आली। श्री सर्वेश्वर पालखी प्रस्थान मंदिरातून निघून कुर्ल्यातील विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये भजन, कीर्तन तसेच पारंपरिक शिवकालीन कला सादर करण्यात आल्या। यंदा प्रथमच कलश यात्रा आयोजित करण्यात आल्याने उत्सवाला वेगळेपण प्राप्त झाले। मंदिर परिसर आकर्षक फुलाच्या सजावटीने, विद्युत रोषणाईने आणि ढोल ताशाच्या गजराने उजळून निघाला होता। स्थानिक नागरिक, महिला मंडळ, युवक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने उत्सवाला जल्लोषपूर्ण स्वरूप प्राप्त झाले। हे आता आपलं 142 वर्ष आहे। 1883 ला पहिला चंपाषष्ठी उत्सव इथल्या गिरणी कामगारांनी केला आणि तेव्हापासून अविरत इथल्या रहिवाशांशी सगळ्यांशी आपण म्हणजे सहकार्य घेऊन हा अविरत 142वा आता साजरा करण्यात येणार आहे। आज चंपाषष्ठी असल्यामुळं आज चंपाषष्ठीची पालखी जी आहे ती आपली इथून निघेल काही वेळात, म्हणजे 6:30च्या दरम्यान, आणि ती रामाच्या देवळापर्यंत जाईल, छत्रपती संभाजी चौकापर्यंत, आणि नंतर परत इथे येऊन परत चुनाभट्टीच्या शनी मंदिरापर्यंत जाते। हा सगळा आजचा कार्यक्रम आहे। दुसऱ्या दिवशी उद्याचा दिवस जो आहे तो कुस्तीफडाचा असतो। गांधी मैदान जे आहे कुर्ल्याचं त्या ठिकाणी आपण कुस्तीफड आहे उद्या, की मुलांमध्ये सातत्याने सुदृढ शरीर मिळवण्याच्या दृष्टिकोनातून गिरणी कामगारांच्या मुलांसाठी हा खेळ आपण सुरू केला होता, पण आता सर्वसामान्यांसाठी हा सर्वांसाठी खुला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळे मल्ल त्या ठिकाणी येतात आणि आपली कला दाखवतात। विशेष काय आहे या उत्सवामध्ये? विशेष म्हणजे यावर्षी काही गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मातृकलशाचं पण आपण या ठिकाणी प्रदर्शन करतोय। एक प्रकारे त्या माध्यमातून कलश, पाण्याचा कलश घेऊन संपूर्ण कुर्ल्याला प्रदर्शन घालून परत आपण ते लिंगावरती त्या पाणी हे करणार आहे। आज या ठिकाणी सर्वेश्वर देवालयाच्या वतीने वाटतं जवळजवळ 145 हा जत्रोत्सव या ठिकाणी होत आहे। चंपाषष्ठी यात्रा या ठिकाणी संपन्न होते आणि कुर्ल्याला अभिमान वाटावा अशा प्रकारची यात्रा दरवर्षी या ठिकाणी संपन्न होत असते। कुर्लावासी मोठ्या प्रमाणावर या यात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि सर्व समाज, सर्व पक्ष आणि सर्व कुर्लावासी याच्यामध्ये एका दिलाने, एका मताने सर्व याच्या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। जवळजवळ महिनाभर चालणारा हा संपूर्ण उत्सव आणि त्याच्यामध्ये कुस्त्यांचा सुद्धा फड आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतो। त्याच्यामुळे काही बहुरंगी असा ही यात्रा नक्कीच आपल्या सर्व कुर्लावासियांना भुषणार आहे। खरं तर सर्वेश्वर मंदिर जागरूक शक्ती आहे आणि जागरूक शक्ती असल्यामुळे प्रत्येक जण इथे लीन होतो। मग व्यापारी असू दे, राजकारणी असू दे, नोकरदार असू दे किंवा आणखीन कुठल्याही क्षेत्रातला असू दे, तो लीन होतो। त्याला याच्या चरणी नतमस्तक व्हावंसं वाटतं। त्याचं कारण लीला आझाद आहे। 1883 साली पहिला चंपाषष्ठीचा उत्सव या ठिकाणी साजरा झाला होता। हजारो कुर्लावासियांचं एक श्रद्धास्थान असलेल्या सर्वेश्वर मंदिराची पालखी, आणि मला एक आनंद होतो की गेली साधारणतः 20 ते 22 वर्ष या सर्वेश्वराच्या पालखीचा जी पूजा केली जाते त्या पूजेचा मान आम्हाला मिळतो, तेवढं पुण्य आम्हाला लाभतं आणि त्या पुण्याच्या बळावरतीच आम्ही कुर्ल्यामध्ये एक लोकांसाठी जे काम करतो ती वाटचाल आमची चालू आहे। आणि आज या चंपाषष्ठी उत्सवानिमित्त या सर्वेश्वर मंदिर मार्गावरती भरलेल्या जत्रेसाठी येणाऱ्या किंवा येऊ घातलेल्या सर्व भाविकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना या उत्सवाच्या शुभेच्छा देतो। यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते भाऊ कोरगावकर, मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, शिवसेना विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर, विनोद कांबळे, माजी नगरसेविका डॉक्टर अनुराधा पेडणेकर, विनायक गाडवे, गणेश चिकणे, महादेव गळदे, मोहन गव्हाणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।